महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या तुळजापूरच्या माता तुळजाभवानीच्या परिसरामध्ये अस्वच्छतेचा कहर पाहायला मिळालाय। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून येथे बसलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक भक्त राज्यभरातून तसेच देशातील विविध भागातून येतात। विशेषतः सुट्टीचे दिवस, यात्रेचा काळ आणि उत्सवाच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी दिसून येते। या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर आगारात 2 स्वतंत्र बस स्थानकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मात्र या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ प्रवाशांना कितपत मिळतो हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे। कारण लातूर रोडवरील नवीन बस स्थानकात असलेले सुलभ शौचालय अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचे वास्तव समोर आले आहे। त्यामुळे येथे येणाऱ्या महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले अशा सर्व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतोय। यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांकडून स्वच्छता कर नावाखाली भाड्यात वाढ करून रक्कम वसूल करत आहे। मात्र हा कर नेमका कशासाठी आणि कसा वापरला जातो याची माहिती बहुतेक प्रवाशांना नाही। याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना, फलक किंवा जनजागृती तुळजापूर आगारात करण्यात आलेली नाही। स्वच्छता कर वसुली करूनही जर मूलभूत सुविधा जसे की स्वच्छ आणि कार्यरत शौचालय उपलब्ध करून दिले जात नसेल तर हा कर केवळ नावालाच उरतो, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे। अनेक प्रवाशांनी सांगितले की दर्शनासाठी लांबून येतो, पण येथे येऊन सर्वात जास्त त्रास शौचालयाच्या सुविधेअभावी सहन करावा लागतो। महिलांची परिस्थिती तर अधिकच बिकट आहे। वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींनाही याचा मोठा फटका बसत आहे। स्थानिक नागरिक आणि भाविकांनी प्रशासनाकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे। बंद असलेले सुलभ शौचालय त्वरित सुरू करावे, स्वच्छतेची नियमित व्यवस्था करावी आणि स्वच्छता कराबाबत पारदर्शक माहिती देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे। तुळजापूरसारख्या धार्मिक स्थळी दररोज हजारो भाविक येत असताना मूलभूत सुविधा सुरळीत असणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा भाविकांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही।